Okay, so good morning everyone. Today we are going to see the actual implementation of a statistics using a Jupyter or Python. Okay, you can do the same thing with the help of Excel as well, but we will see it with the help of Python today. So there are two libraries that we can use, two or like four libraries we can say. In order to see the things related to statistics, you can use a NumPy, you can use a Pandas, you can use a Matplotlib and Seaborn. So these are the major libraries, those are associated with the statistics concepts. If you want to like relate it with the Python सोबत जर याला रिलेट करायचं असेल तर या चार लायब्ररीज मेजर रोल प्ले करतात. तर NumPy इम्पोर्ट करण्यासाठी आता हे होईल पुढे, याच्यानंतर लगेच तुमचं मशीन लर्निंगचंच मॉड्यूल आहे, तर त्यावेळेस अजून क्लिअर होईल. लायब्ररी इम्पोर्ट करावं लागते आपल्याला NumPy म्हणून, न्यूमरिकल पायथन. तर याला इम्पोर्ट करताना कसं इम्पोर्ट करतो आपण, इम्पोर्ट NumPy ॲज NP. तर NP काय इथं अलाइस आहे, काय अलाइस आहे म्हणजे पुढे जाऊन मी NumPy न यूज करता फक्त NP यूज करणार आहे. ठीक आहे, म्हणून याला NumPy ॲज अ NP कॉल केलंय. जर समजा त्याने अशी एरर थ्रो केली की नो मॉडेल फाउंड NumPy, तर तुम्हाला ते काय करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. सो फॉर दॅट वी आर युझिंग दिस पिप कमांड, पिप इन्स्टॉल NumPy. म्हणजे कुठल्याही लायब्ररीला जर ते इन्स्टॉल नसेल, पायथन सोबत इन्स्टॉल नाही झालं, सपोज ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम एनाकोंडा इन्स्टॉल केलं तर त्याच्यासोबत जर त्या लायब्ररीत इनबिल्ट नाही आल्या, देन यू नीड टू इन्स्टॉल इट बाय युअर ओन. तर मग तेव्हा इन्स्टॉल करताना पिप इन्स्टॉल ही कमांड आहे. ज्यावेळेस ज्युपिटरला करतो इन्स्टॉल, त्यावेळेस ज्युपिटर नोटबुक मध्ये इन्स्टॉल करतो त्यावेळेस पिप इन्स्टॉल कमांड यूज करायची. ज्यावेळेस अनाकोंडा वरती म्हणजे आपल्या ब्लॅक स्क्रीन वरती इन्स्टॉल करतो त्यावेळेस कोंडा इन्स्टॉल आणि लायब्ररीचं नाव असं इन्स्टॉल करू शकतो. नाउ वी आर गोइंग थ्रू दी measures of a central tendency. So there are three measures of a central tendency. Yes, mean, median आणि mode. तर एक लिस्ट घेतली फक्त डेटा म्हणून, एक काय घेतली, we have just taken the list as a data. Okay, ठीक. एक लिस्ट घेतली 1 2 3 4 5 6 आणि आपल्याला काय काढायचं आहे, जस्ट मीन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज द कमांड, np डॉट मीन ऑफ दॅट डेटा अँड यू कॅन प्रिंट अ मीन. सो इट विल गिव्ह यू दी mean of that particular data. Okay, so what it is showing right now, name np is not defined, so you need to execute this. We need to import a NumPy first, import NumPy as np. If needed, if it is not being installed in your machine, just try to install it with the help of this pip command. Just try to find out the mean. So it will give you the mean of that particular sequence, that particular data. Okay, similarly you can find out the median find out करण्यासाठी काय दिलंय, np dot, what is the command, np dot, you can use like this also, np dot median of a data. Okay, so you simply you can type med and hit a tab. So 3.5 that is a same one. If you are changing the sequence as well, तरी पण तो त्याला काय करून घेतो, अरेंज करून घेतो प्रॉपर याच्यामध्ये, म्हणजे ऑर्डर मध्ये, आणि त्यानंतर तो वर्कआउट करतो. ठीक आहे, मीडियन फाइंड आउट करण्यासाठीचा तुम्हाला रूल माहिती आहे काय, एक तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करतो आणि सेंट्रलची जी व्हॅल्यू असते ती तुम्हाला काय म्हणून मिळते, मीडियन म्हणून मिळते. राईट, सो दीज आर दी टू थिंग्स. मीन आणि मीडियन हे जे दोन फंक्शन्स आहे ते डायरेक्ट NumPyच्या अंडर आहे, म्हणजे आपण कुठेही कॅल्क्युलेशन करत नाही ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये. आता मला जर एखादी गोष्ट याच्यात रिप्लेस करायची, बरोबर, आता इथं बघा की सेम याच्यासाठी आपण काल बघितलं होतं की आउटलायर्सचा काय फरक पडतो. समजा मी 100 घेतलं तर मीन किती होतो रे, 100 घेतलं इथं तर मीन किती होतो, 17.28 होतो. आणि त्याच डेटामध्ये 100 जर घेतला तर मीडियन किती होतो, 4.0 होतो. म्हणजे मीडियन मध्ये एवढा फरक नाही पडत.
सो मीडियन इज लेस इन्फ्लुएन्स बाय आउटलायर. आता सध्यासाठी सगळ्या रेंजच्या व्हॅल्यूज काय आहेत 1 to 6 आहे आणि 100 खूप दूर आहे त्याच्यापासून. तर 100 काय झाला इथं आउटलायर झाला. 100 काय झाला रे आउटलायर झाला. तर हा रिप्लेस करण्यासाठी मी काय यूज करेल मीडियन यूज करेल. काय यूज करेल मीडियन यूज करेल. मीन यूज नाही करणार. समजतंय हे लक्ष देत आहे. तर मीडियन इज लेस इन्फ्लुएन्स्ड बाय आउटलायर देन मीन. नेक्स्ट तिसरं जे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे ते काय मोड आहे बरोबर ना. तिसरं मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय मोड आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं मॉड्यूल यूज करावं लागतं दॅट इज अ स्टॅट्स. तिथं नंपाय वर्क नाही होत. नंपाय फक्त मीन आणि मीडियन साठीच वर्क करेल. मोड साठी तुम्हाला स्टॅट्स मॉड्यूल कॉल करावं लागतं. बट ते स्टॅट्स मॉड्यूल जे आहे ते कशात आहे स्टॅट्स जे फंक्शन आहे ते कशामध्ये सायंटिफिक पायथन मध्ये. सो फ्रॉम सायपाय यू नीड टू इम्पोर्ट stats first. So from scientific Python import a stats. After that just take any कोणती पण एक लिस्ट घ्या आणि मोड इज इक्वल टू जस्ट डिफाइन व्हेरिएबल नेम मोड स्टॅट्स इज इक्वल स्टॅट्स डॉट मोड ऑफ डेटा. ओके याच्या अंडर हे फंक्शन आहे स्टॅट्स डॉट मोड प्रिंट केलं. स्टॅट्स डॉट मोड कशाचा मोड पाहिजे तुम्हाला डेटाचा मोड पाहिजे आणि प्रिंट मोड. ठीक आहे. आता हे काय म्हणतंय की इथं काहीतरी चेंज झालंय म्हणजे हे आता हे जे काय दाखवतंय ही काय वॉर्निंग आहे तुम्हाला. ही काय वॉर्निंग आहे. सो in SciPy 1.11 there is a behavior in change. The default value of a keep dimensions will become false. The axis over the statistics that taken will be the eliminated and the value none will no longer accepted. So set keep dimensions to true or false to avoid a warning. ठीक आहे. तर इथं काहीतरी कीप डायमेन्शन्स असं प्रोव्हाइड करा असं तो म्हणतोय राईट. सो स्टॅट्स डॉट मोड असं काही जर दिलं तर कीप डायमेन्शन्स इज इक्वल टू नन दिलेलं इथं. कीप डायमेन्शन्स इज इक्वल टू नन. तर त्याच्यासोबत जर मी काही प्रोव्हाइड केलं कीप डायमेन्शन्स इज इक्वल टू ट्रू सपोज. सो इट विल नॉट गिव्ह मी दॅट वॉर्निंग. तर ती वॉर्निंग देणार नाही. आता ह्याचे चेंजेस येतात कदाचित तुमच्या याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे. जसे जसे मॉड्यूल अपडेट होतात समजा स्टॅट्स मॉड्यूल अपडेट झाला असेल काही राईट काहीतरी चेंजेस आले असतील त्याच्यामध्ये तर मग तो त्याच्या वॉर्निंग शो करतो. वॉर्निंग अवॉइड करायला दुसऱ्या पण कमांड्स आहेत की फिल्टर वॉर्निंग करू शकता. इग्नोर वॉर्निंग फिल्टर वॉर्निंग या 2 लाईन राईट करून पण वॉर्निंग अवॉइड होते. पण याच्यासाठी आता इथं जे काही सजेस्ट केलं हे मला पण माहित नव्हतं की डायमेन्शन्स कसं वर्क होतं. तुमच्या समोर तो रीड केला मी मेसेज आणि त्यांनी जे सजेस्ट केलं ते ओपन करण्यासाठी मोड काय ऍक्सेप्ट करतोय हे ओपन करण्यासाठी आपण शिफ्ट टॅब प्रेस करतो. काय प्रेस करतो शिफ्ट टॅब प्रेस करतो. सो रिटर्न ॲरे ऑफ मॉडल और मोस्ट कॉमन व्हॅल्यू इन अ पास्ट ॲरे. तर कोणती आहे मोस्ट कॉमन व्हॅल्यू कोणती आली तर 4 आली आणि किती वेळा आली ती 3 वेळा आली. किती वेळा आली ती 3 वेळा आली राईट. आता काल आपण बघितलं होतं की जर सपोज मोड फाइंड आउट करायचं आहे आणि सगळ्या व्हॅल्यूचा ऑकरन्स सिंगल आहे. सगळ्या व्हॅल्यूचा ऑकरन्स काय सिंगल आहे म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज एकदा चाललेले आहेत. काय येतो रे मोड काय येतो लोएस्ट व्हॅल्यू अँड इट्स ऑकरन्स विल बी 1 ओनली. सो मोड इज इक्वल टू ॲरे ऑफ 1 आणि काउंट इज इक्वल टू ॲरे ऑफ 1 राईट. काउंट पण एकदा आणि मोड पण एक ही व्हॅल्यू आलेली राईट. देन आता हा काय मोड रिझल्ट कशात आलेला आहे टप्पल मध्ये आलेला आहे बरोबर ना. त्या टप्पलची फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ती काय मोड म्हणून आहे आणि जी सेकंड व्हॅल्यू आहे ती काय त्याचा काउंट आहे. मग मी याची जर फर्स्ट व्हॅल्यू फेच केली तर अगेन इट विल आस्क मी टू कीप डायमेन्शन्स. तर हा मेसेज आता सध्या अवॉइड करू आपण. तर व्हॅल्यू किती व्हॅल्यू मोड ऑफ अ 0 येस मोड ऑफ अ 0चं मिनिंग काय की फर्स्ट इंडेक्सची व्हॅल्यू म्हणजे त्याचं काय मोड आहे. आणि इथं जर 1 केला मी तर तो किती वेळा आला हे शो करेल. किती वेळा आलाय 3 वेळा आलाय. इज इट ओके. लक्षात येत आहे हे तिन्ही मेजर्स कळाले तुम्हाला. मीन कसा फाइंड आउट करायचा मीडियन कसा फाइंड आउट करायचा आणि मोड कसा फाइंड आउट करायचा. एव्हरीवन मोड लक्षात आलंय. मोड इज नॉट अंडर नंपाय. तुम्ही डायरेक्ट असं ट्राय करताल नंतर डायरेक्टली असं ट्राय कराल जाल की np डॉट मोड इज नॉट वर्क. सो मोड इज अंडर स्टॅट्स आणि स्टॅट्स कॉल करण्यासाठी तुम्हाला SciPy यूज करावं लागेल सायंटिफिक पायथन. इज इट ओके. झाले. मेजर्स ऑफ अ सेंट्रल टेंडन्सी 3 आहेत. मेजर्स ऑफ अ सेंट्रल टेंडन्सी काय 3 आहेत मीन मोड आणि मीडियम. त्याच्यानंतर बघितलं आपण मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन. त्याच्यामध्ये रेंज होतं मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूचा डिफरन्स राईट.
तर ती डायरेक्टली घेऊ शकता तुम्ही की डेटा वन ऑफ अ मॅक्स मायनस डेटा वन ऑफ अ मीन रेंज फाइंड आउट करण्यासाठी. नंतर होतं स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स. तर स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स कशाच्या अंडर आहे? अगेन अंडर नमपाय. So np dot std is a function. np dot std is a function for to find out the standard deviation. So you can simply find out the standard deviation with the help of function that is called as the std or standard deviation. Similarly, variance is just a square. Variance is just a square. You can observe 15 square 225. Variance is just a square of a standard deviation. Is it okay for all? तर हे इम्प्लिमेंटेशन असंच करायचंय, फक्त तुम्हाला त्याचे मिनिंग माहित पाहिजे थिओरिटिकली. जर कोणी विचारलं तर ते आपल्याला सांगता यायला पाहिजे की व्हॉट इज व्हेरियन्स, व्हॉट इज स्टँडर्ड डेविएशन, व्हॉट इज अ मीन, व्हॉट इज मीडियन, व्हॉट इज अ मोड. इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस यू आर गोइंग टू यूज डायरेक्टली ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स यूज करूनच फाइंड आउट करणार तुम्ही. ओके. देन देर वॉज समथिंग कॉल्ड एज द प्लॉट. क्यू प्लॉट, केडी प्लॉट, असे काही प्लॉट, हिस्टोग्राम हे आपण डिस्कस केले होते. तर त्यातला पहिला बघू आपण केडीई प्लॉट. केडीई प्लॉट करण्यासाठी काय कुठून इम्पोर्ट करायचं आहे मला? प्लॉट सीबॉन मधून इम्पोर्ट करायचं आहे. आता समजा हे माहित नाही मला कसं प्लॉट करायचं, राईट ना. सो आय एम रिमूव्हिंग दिस. सो फ्रॉम सीबॉन लायब्ररी, फ्रॉम सीबॉन इम्पोर्ट केडीई प्लॉट. फ्रॉम सीबॉन इम्पोर्ट केडीई प्लॉट. इम्पोर्ट होतं का चेक करू आपण, सजेस्ट करतोय नाही करतोय. ओके. आता केडीई टाइप केलंय मी आणि टॅब हिट केलाय. सो इट्स टेकिंग टाइम. लेट्स सी हाऊ इट इज वर्किंग. फ्रॉम केडीई इम्पोर्ट, सॉरी फ्रॉम सीबॉन इम्पोर्ट केडीई प्लॉट. वर्क होतंय का चेक करा. फ्रॉम सीबॉन इम्पोर्ट केडीई प्लॉट. सो केडीई प्लॉट स्टँड्स फॉर कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. जो आपण बेल शेप कर्व टाइप केला होता ना, जो बेल शेप कर्व टाइप केला होता म्हणजे ड्रॉ केला होता, तो ड्रॉ करण्यासाठी हा केडीई प्लॉट तुम्हाला हेल्प करेल. आता जो काही डेटा घेतलाय आपण त्या डेटा वन मध्ये, किंवा इथं फक्त डेटा म्हणा, हे तुमच्यावर आहे काय म्हणायचं, डेटा वन म्हणायचं, डेटा म्हणायचं. व्हेरिएबलचे जे नाव आहे ते तुम्ही ठरवू शकता काय घ्यायचं. 1 2 3 4 5 इथं सजेस्ट केलं होतं बघा त्यांनी. 1 2 3 4 5 7 9. सो आता काय करायचंय मला? केडीई प्लॉट ऑफ डेटा वन. डेटा वनचा काय करायचंय? केडीई प्लॉट ड्रॉ करायचंय. डेटा वनचा केडीई प्लॉट ड्रॉ करायचंय. तर आन्सर काय येतंय बघा. आन्सर काय येतंय हे व्हिज्युअलाइज होतंय का सांगा एकदा. बरोबर. काय होतंय आता याचा हा शेप असा आलाय. शेप इज जस्ट लाईक अ बेल शेप कर्व. शेप इज जस्ट लाईक अ बेल शेप कर्व. तुम्ही ऑब्झर्व करू शकता 5 जो आहे इथं रेंजच्या व्हॅल्यूज कशा आल्यात बघा. -5 to 15 पर्यंत आले. -5 to 15. तर 5 याचा जो मीन जर फाइंड आउट केला मी, डेटा वनचा मीन बघा, डेटा वनचा जर मी मीन फाइंड आउट केला, np डॉट मीन ऑफ डेटा वन. सो हाऊ मच इट इज? इट्स अ 5. बरोबर सेंटरला किती व्हॅल्यू आहे? 5. बरोबर सेंटरला किती व्हॅल्यू आहे? 5. नेक्स्ट np डॉट स्टँडर्ड डेविएशन ऑफ डेटा वन किती आहे? 2.5 आहे. किती आहे? 2.5. आता हा ऑब्झर्व करा आणि समजून सांगतोय मी. या दोन व्हॅल्यू लक्षात आल्या तुमच्या. मीन किती आहे? 5.0 आहे आणि स्टँडर्ड डेविएशन किती आहे? 2.5 आहे. इथपर्यंत समजलंय? स्टँडर्ड डेविएशन 2.5 आणि मीन किती आहे? 5 आहे. इज इट ओके? सगळ्यांच्या लक्षात आलंय? या ग्राफवरच्या व्हॅल्यू समजून सांगतोय मी तुम्हाला आता. ठीक आहे. नेक्स्ट आता ही सेंटरला व्हॅल्यू आहे की बेल शेप कर्व मध्ये जेव्हा तुमचा डेटा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो त्यावेळेस सेंटरला जी व्हॅल्यू येते ती कशाची आहे? मीनची. ती कशाची आहे? मीनची. ठीक आहे. इथं जर मीडियन फाइंड आउट केला होता np डॉट मीडियन ऑफ डेटा वन, तो पण किती येतो? 5. म्हणजे मीन आणि मीडियन काय झालेत? मॅच झालेत. प्रॉपर एकदम सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे. आता इकडे 2.5, इकडे 7.5 आहे, त्याच्यानंतर इथं 10 आहे, नंतर 0 आहे, नंतर -2.5 आहे, नंतर -5 आहे. अशा या 5 पासून लेफ्ट साइडला 2.5 ने व्हॅल्यूज रिड्यूस होत चालले आहेत आणि या सेंटर पासून राईट साइडला 2.5 ने व्हॅल्यू इन्क्रीज होत चालले आहेत. एवढं लक्षात येत आहे? सेंटरचा जो 5 आहे त्याच्यापासून लेफ्ट साइडला 2.5 ने व्हॅल्यूज रिड्यूस होत चाललेले आहेत
आणि राईट साईडला 2.5 नी व्हॅल्यूज इन्क्रीज होत चाललेले आहेत. हे समजतंय एव्हरीवन? सगळ्यांच्या लक्षात येत आहे? येस. तर जी 2.5 व्हॅल्यू आहे ती कशाची आहे? स्टँडर्ड डेव्हिएशनची. कशाची आहे? स्टँडर्ड डेव्हिएशनची. सो काल असं सांगितलं होतं मी की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ स्टँडर्ड गॉसियन डिस्ट्रीब्युशन किंवा स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, की ज्याच्यामध्ये 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, 2 स्टँडर्ड डेव्हिएशन, 3 स्टँडर्ड डेव्हिएशन, असं 3 स्टँडर्ड डेव्हिएशन राईट साइड आणि 3 स्टँडर्ड डेव्हिएशन लेफ्ट साइड इथपर्यंत जातो आपण. बरोबर आहे का? 3 स्टँडर्ड डेव्हिएशन लेफ्ट साइड, 3 स्टँडर्ड डेव्हिएशन राईट साइड. 5 प्लस 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, 5 प्लस 1 स्टँडर्ड डेव्हिएशन. 1 स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे? 2.5. मग 5 प्लस 2, सॉरी 5 प्लस 2.5 7.5. 5 प्लस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे 5 प्लस 5, बरोबर ना? 2.5 इंटू 2 10. आणि 5 प्लस 3 स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे 2.5 इंटू 3 किती झालं? 12.5. तर याच्या बाहेर जो काही डेटा जाईल 12.5 च्या ऑनवर्ड्स आणि इकडं -2.5 च्या ऑनवर्ड्स म्हणजे बिलो, हा सगळा तुम्ही काय कन्सिडर कराल? आउटलायर म्हणून कन्सिडर कराल. इथपर्यंत जो डेटा आहे ह्या प्लस 2.5 पासून तर प्लस 7.5 पर्यंत, दॅट इज 68% डेटा. किती? 68% डेटा. इम्पिरिकल रूल फॉर द स्टँडर्ड डेव्हिएशन. या 0 पासून तर 10 पर्यंत डेटा किती तुमचा? 2 स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये -2 स्टँडर्ड डेव्हिएशन 2 प्लस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन -2 सिग्मा 2 प्लस 2 सिग्मा. फिगर रिकॉल होते का? चेक करा. तुम्ही जर काल ड्रॉ करून ठेवले असेल तर ते जास्त हेल्पफुल होईल. तिथपर्यंत जो डेटा आहे तो किती आहे? 95% नियर अबाउट, राईट. आणि -2.5 टू प्लस 12.5 इथपर्यंत तुमचा जवळपास 99.73% डेटा आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज दी स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. क्लिअर? ह्या एक्स ऍक्सिस वरती ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ह्या डायरेक्ट व्हॅल्यूज नाही आहेत. सो दोज आर इन द फॉर्म ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. इज इट ओके गाईज? सेंटरला काय कन्सिडर करतोय? हा मीन कन्सिडर करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन करू शकता ही स्टँडर्ड डेव्हिएशनचे. इज इट क्लिअर? सगळ्यांच्या लक्षात आलंय कसं वर्क होतंय? एव्हरीवन बरोबर? मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स आणि केडीई प्लॉट. बरोबर ना? केडीई प्लॉट. आता हाच प्लॉट तुम्हाला मी असं सांगितलं होतं काल की याच्यामध्ये जर आउटलायर्स आले तर तो कसा वर्क करतो ते बघा. आता हा सिमेट्रिक होता प्रॉपर, बरोबर ना? तोच कोड कॉपी केला आणि याच्यामध्ये समजा मी असं टाकलंय 150. तर तुम्हाला माहिती आहे की 1 to 9 मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आहेत. सगळ्या व्हॅल्यूज कुठे आहेत? 1 to 9 मध्ये आहेत. आणि 150 त्याच्यासाठी काय जाणार आहे? 150 त्याच्यासाठी आउटलायर झाला. याला जर प्लॉट केलं तर काय होतो? हा ग्राफ एका साईडला शिफ्ट होतो. काय होतो? हा ग्राफ एका साईडला शिफ्ट होतो. सो इट इज डिस्टॉर्टेड ऑन लेफ्ट साइड, कारण याचा मीन चेंज होतो इथं. आता जर मी मीन चेक केला, एनपी डॉट बघा, एनपी डॉट मीन ऑफ डेटा 2 किती आला? 19.5 आला मीन. किती आला? 19.5 आला. त्यामुळे याचं डिस्टॉर्शन आलं इथं. आता समजतंय का रे? याचं स्टँडर्ड डेव्हिएशन पण चेंज होणार. एनपी डॉट एसटीडी ऑफ डेटा 2 43 पॉइंट आला याचं, राईट. म्हणजे 19 पासून हे 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, हे 2 स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मग इकडे बाकीचे व्हॅल्यूज आहेत. कळतंय? सो दिस इज डेटा विच इज हॅव्हिंग आउटलायर. मग हे जर सिमेट्रिक नसेल तर तुम्हाला समजतं इथं लेफ्ट स्क्यू डेटा, राईट स्क्यू डेटा, असा स्क्यूनेस येतो डेटामध्ये. इज इट ओके फॉर ऑल? सगळ्यांच्या लक्षात येतंय काय चाललंय का नाही लक्षात येते? खाली परत सेम एक्झाम्पल्स ट्राय केलेले आहेत. मोड फाइंड आउट करण्यासाठी थोडंसं मॉडिफाय केलं याला की स्टॅट्स डॉट मोड डेटा, मोड काय आणि मोड इज इक्वल टू मोड ऑफ अ 0th इंडेक्सला जे काय आन्सर आहे तुमचं ते म्हणजे काय? मोड आहे. आणि फर्स्ट इंडेक्सला जे काय आन्सर आहे ते म्हणजे काय? किती वेळा तो ऑकर झालाय, द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू. इज इट ओके फॉर ऑल? सगळ्यांसाठी ओके, राईट? इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? या 3-4 गोष्टी कळाल्या तुम्हाला? मीन, मोड, मीडियन, देन स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स, केडीए प्लॉट विदाउट
outlier and with outlier. So symmetric and asymmetric about a mean. Is it okay for all? ठीक आहे. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आहे इंटरक्वार्टाईल रेंज. काय म्हटलं होतं आपण त्याच्यामध्ये की 25% डेटा आणि 75% डेटा किंवा 25% आणि 75th पर्सेंटाईल याच्यामधला जो काही डिफरन्स असतो, याच्यामधला जो काही डिफरन्स असेल, समजा हा तुमचा डेटा आहे तर याच्यातलं 25% कुठंतरी येईल इथं, बरोबर ना. समजा मी याला असं डिस्ट्रीब्यूट केलंय काय, हा 50 म्हणजे सेंटर, राईट. तर समजा इथं असं केलं 0 -2.5 ला 0 आहे, 0ला 25 आहे, इथं 50 आहे, राईट. नंतर 50च्या नंतर काय येणार 75 आणि नंतर 100. असं 4 क्वार्टाईल मध्ये जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं डेटा 0, 25, 50, 75, 100, तर या 4 क्वार्टाईल मध्ये 75 आणि 25चा जो काही डिफरन्स असेल, 75 आणि 25चा जो काही डिफरन्स असेल, त्या डिफरन्सला तुम्ही काय म्हणता रे, इंटर क्वार्टाईल रेंज म्हणता. काय म्हणता, इंटर क्वार्टाईल रेंज. आणि डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो आपण IQR. आता याला मेथड्स आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आता डायरेक्टली आन्सर्स मिळतात म्हणून थोडंसं मे बी डिफिकल्ट होऊ शकतं. समजा डेटा काय आपल्याकडे, डेटा फेच करा 1 2 3 4 5 असा डेटा आहे माझ्याकडे, आणि फंक्शन काय आहे, सायपाय मधून स्टॅट्स फंक्शन आहे. जसं मोड साठी यूज केलंय तसंच स्टॅट्स साठी फंक्शन आहे, stats.IQR ऑफ डेटा. बघा IQR किती देतो इथं, तो चेक करू आपण. किती देतो IQR किती आला इथं 2.0, डायरेक्टली आन्सर आलाय, बरोबर ना. बट जे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन होतं, IQR चा फॉर्म्युला काय होता रे, व्हॉट वॉज द फॉर्म्युला ऑफ IQR फाइंड आउट करण्यासाठी आपण असा फॉर्म्युला दिला होता की Q3 75th पर्सेंटेजचा डेटा, Q3 मायनस किंवा कॅपिटल घ्या काय, Q3 मायनस Q1, बरोबर ना. 75 म्हणजे Q3 आणि 25 म्हणजे Q1. याचा जो काही डिफरन्स आहे तो काय येतो, IQR येतो. तर तो ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करून बघू आपण की Q1 इज इक्वल टू नंपायच्या अंडर एक फंक्शन आहे पर्सेंटाईल. कशाचं पर्सेंटाईल फाइंड आउट करायचं तुम्हाला, डेटाचं पर्सेंटाईल फाइंड आउट करायचं, बरोबर ना. हा जो वरचा काही डेटा म्हणून तुम्ही जी लिस्ट घेतलेली आहे त्या डेटाचं पर्सेंटाईल फाइंड आउट करायचं. 25 प्रोव्हाइड केला म्हणजे तो काय कव्हर करणार आहे की किती पर्सेंटाईल पाहिजे तुम्हाला, बरोबर ना. 0 to 100 बोथ आर इन्क्लुसिव्ह. पर्सेंटाईल व्हॅल्यू 25 पर्सेंटाईल व्हॅल्यू दिला हा Q1 म्हणजे 25 पर्सेंटाईल आणि Q3 म्हणजे येस Q3 दॅट मीन्स 75th पर्सेंटाईल. सर Q1 आलाय तुमचा 2.0, Q3 दिलाय तुम्हाला 4.0 आणि IQR इज इक्वल टू Q3 मायनस Q1, सो IQR विल बी 2.0. डायरेक्टली पण फाइंड आउट करू शकतो, आणि प्रोसेसनी पण फाइंड आउट करू शकतो. आय होप की थोडंफार तरी लक्षात येतंय, तुम्ही जे थेरी काल शिकले हे तुम्हाला पुरेट होतंय की नाही होते. जे आपण काल थेरी घेतलंय ते थोडंफार इम्प्लिमेंटेशन समजतंय. आय एम नॉट एक्सपेक्टिंग 100%, but little bit. How we can implement the things with the help of a Python. Yes, किंवा पायथनच्या लायब्ररीज यूज करून तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करू शकता. एव्हरीवन, सगळ्यांच्या लक्षात येतंय, ओके. सो IQR आपण असं फाइंड आउट करू शकतो. IQR फाइंड आउट करण्याची गरज काय हे सांगतो मी तुम्हाला. कारण IQR मिळाला 2.0, बरोबर ना. IQR 2.0 मिळाला, ही ऍक्च्युली याच्यातली व्हॅल्यू आहे. IQR ची जी काही व्हॅल्यू मिळाली ती याच्यातली व्हॅल्यू आहे. पुढे जाऊन तुम्हाला याच्यातून हे आउटलायर डिटेक्शन साठी हेल्प करतं. IQR जे ते काय करतं, आउटलायर डिटेक्शन साठी हेल्प करतं. कारण Q1 आणि Q3 ह्या काहीतरी रेंज आहेत, बरोबर ना. या ग्राफवरती Q1 आणि Q3 काहीतरी रेंज आहेत. मग त्याच्या बिलो Q1च्या आधी आणि Q3च्या नंतर ज्या काही व्हॅल्यूज येतील त्याच्यासाठी लोअर टेल आणि अप्पर टेल घेतो आपण. पुढे येईल ते पुढे समजून सांगतो मी. ऍक्च्युली डिटेक्ट कसे करायचे, त्याच्यासाठी कोडिंग कसं करायचं हे पुढे आहेच. बट ॲज ऑफ नाऊ आय होप यू आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज IQR. IQR म्हणजे काय, Q3 आणि Q1चा डिफरन्स, दॅट्स ऑल. इज इट ओके. म्हणजे जो मेजर, जो आतमधला 50% जो डेटा आहे ना, 50% जो डेटा आहे तो कन्सिडर झालाय असं म्हणू शकतो तुम्ही. 25 पासून तर 75% मॅक्सिमम डेटा आहे, राईट. हा जर ग्राफ बघितला आपण आणि याला जर मीनच्या राऊंड, सेंटर्ड मीनच्या राऊंड जर घेतलं तर आतला जो 50% डेटा आहे 25 पासून तर 75 पर्यंत, हा सगळा आतमधला डेटा आहे, बरोबर आहे का. समजतंय का रे. या 5 ला 50% आहे, या 2.5 ला, किंवा इथं पण म्हणू शकतो तुम्ही असं की 0 पासून तर 10 पर्यंत गेले तर 4 क्वार्टाईल आहे, बरोबर. 0 ते 2.5
25%, 2.5 ते 5 50%, 75%, 100%, म्हणजे 0 पासून तर 10 पर्यंत तुमचा 100% डेटा आहे, राईट. 4 क्वार्टाईल झाले. त्याच्यामध्ये 2.5 आणि 7.5 याच्यामध्ये मॅक्सिमम डेटा येतो तुमचा. जर तो गॉसियन डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर समजतंय. ती रेंज काय येते मग, ते म्हणजे काय, IQR आहे तुमचं, इंटर क्वार्टाईल रेंज. 2 क्वार्टाईल मधली रेंज. रेंजचा मिनिमम माहिती तुम्हाला की मॅक्सिमम मायनस मिनिमम. मग 2 क्वार्टाईल मधला जो डिफरन्स आहे दॅट इज IQR. इज इट ओके? येस. मूव्ह करू फॉरवर्ड. ठीक आहे. नेक्स्ट डिरेक्टरी ऑफ NP का दिलं होतं की नंपायच्या अंडर जे काही फंक्शन्स आहेत ते जर तुम्हाला प्रिंट करायचे असतील तर तुम्ही डिरेक्टरी ऑफ NP यूज करू शकता. तेवढे फंक्शन्स आहेत ऍक्च्युली नंपायच्या अंडर. ठीक आहे. इथपर्यंत एवढं तर काही डिटेल जात नाही आपण. बट कुठल्याही मॉड्यूलचे, कुठल्याही लायब्ररीचे जर फंक्शन्स किंवा त्याच्यामध्ये अंडर काय काय याची डिरेक्टरी जर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर यू कॅन यूज द डिरेक्टरी अँड प्रोव्हाइड दॅट लायब्ररी नेम. व्हेरियन्स आपण प्रिंट केलाय ऑलरेडी, राईट ना. व्हेरियन्स प्रिंट केलाय, स्टँडर्ड डेविएशन प्रिंट केलंय. इफ यू वॉन्ट टू चेक दी कर्टोसिस आणि स्क्यूनेस तर स्टॅटच्या अंडर फंक्शन्स आहेत. तर स्टॅटच्या अंडर तुमचं, स्टॅटच्या अंडर काय काय आहे, IQR आहे. स्टॅटच्या अंडर तुमचं मोड आहे. स्टॅटच्या अंडर स्क्यूनेस आहे. स्टॅटच्या अंडर कर्टोसिस आहे. व्हॉट इज मीन बाय स्क्यूनेस अँड कर्टोसिस? स्क्यूनेस आणि कर्टोसिसचं मिनिंग काय? स्क्यूनेस म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टॉर्शन. एक तर लेफ्ट स्क्यूड डेटा असू शकतो किंवा राईट स्क्यूड डेटा असू शकतो. आणि कर्टोसिस म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टॉर्शन. प्लेटिकर्टिक, मेसोकर्टिक आणि लेप्टोकर्टिक असे 3 टाईप आहेत, बरोबर ना. मेसोकर्टिक म्हणजे तुमचा आयडियल डेटा, प्लेटिकर्टिक म्हणजे फ्लॅट आहे, प्लेटिकर्टिक म्हणजे फ्लॅट. आणि जर तो सेंटरच्या अराउंड पीक फॉर्म केला असेल त्यांनी तो दॅट इज अ लेप्टोकर्टिक और लेप्टिकर्टिक. ओके. सो डेटा सेट घेतलाय मी काहीतरी आणि त्या डेटा सेट वरती स्क्यूनेस जर चेक केला तर तो काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. तर जनरली 0.5च्या अराउंड जर व्हॅल्यू असेल 0.5 पर्यंत तर तो ओके डेटा आहे. आणि 0.5च्या अबोव जात असेल तर त्यामध्ये काहीतरी डिस्टॉर्शन आहे असं त्याचं मिनिंग आहे. समजा ती 0.34 आली, राईट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्क्यूनेस? 0.34. आणि याच डेटामध्ये जर मी 1000 ऍड केला तर स्क्यूनेस किती येतोय? 2.6. तर 0.5 to 1 या रेंजमध्ये जर व्हॅल्यूज असतील म्हणजे तर तो नॉट स्क्यूड डेटा असं म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. आणि आता इथं जर हे -1000 केलं, -1000 केलं तर ती व्हॅल्यू निगेटिव्ह होणार. ठीक आहे. सो वॉट एव्हर इज अबोव बिलो -1 अँड अबोव +1 दॅट इज अ स्क्यूड डेटा यू कॅन से. कारण याला जर प्रिंट करायला घेतलं, याला प्रिंट केल्यानंतर हा स्क्यूनेस लगेच शो करतो मला काय, KDE प्लॉट ऑफ डेटा सेट. KDE प्लॉट ऑफ डेटा सेट बघा कसा येतोय. एका साईडला, समजतंय का रे? ह्या साईडला शिफ्ट झाला, बरोबर. -1000 दिला तर या साईडला शिफ्ट झाला. हा जर +1000 दिला तर तो दुसऱ्या साईडला शिफ्ट होईल, पण शिफ्टच होईल. समजतंय? सो दिस इज लेफ्ट स्क्यूड और राईट स्क्यूड डेटा. सो इफ व्हॅल्यू इज अबोव 1 और बिलो -1 दॅट इज कॉल्ड एज द स्क्यूड डेटा. आणि याच्यासाठी जर KDE प्लॉट प्रिंट केला इथं बघा आता 0.34 आहे, राईट ना. सो KDE प्लॉट ऑफ डेटा सेट, KDE प्लॉट ऑफ डेटा सेट हा कसा देतोय बघा. हा आता हा आधीचाच घेतला आपण. याला काय करू, डेटा सेट 1 नाव चेंज करतो मी कारण खालचा कव्हर केलाय त्यांनी, तो नाही घ्यायला पाहिजे. इज इट ओके? तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा ओके, राईट ना. स्टिल इट इज नॉट लाईक पर्टिक्युलर टिपिकल वन, बट you can say there is some difference in between this and this, right? So this is not skewed and below one is skewed. Is it okay? स्क्यूनेस लक्षात येते तुमच्या कशी वर्क होते. आउटलायर ऍड झाल्यानंतर डेटा स्क्यूड होतो. डेटा स्क्यूड होतो, हे समजतंय. एकतर लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला, राईट. दुसरं जे आहे ते काय, दुसरं काय, कर्टोसिस. सो स्टॅट्स डॉट कर्टोसिस फंक्शन आहे. आणि 5.10 व्हॅल्यू आली. काय व्हॅल्यू आली? 5.10 आली. ती खालच्या डेटा सेटची आली, तेवढी नाही पाहिजे. ही किती आली? -1.21 आली. किती आली? -1.21. आणि ऑब्विसली आता हा एकतर मेसोकर्टिक येईल किंवा लेप्टोकर्टिक येईल, राईट. आणि सेम याच्यासाठी
आता कर्टोसिस ऑफ अ डेटा सेट मी काही व्हॅल्यूज रिपीट केल्यात बघा, खूप सारे 27 या डेटा सेटमध्ये, आणि याला रन केलं तर 12.05 व्हॅल्यू आली माझी. काय आली? 12.05 व्हॅल्यू आली. आणि याला आपण प्रिंट करू आता. कशाने? केडीई प्लॉटने प्रिंट करा. केडीई प्लॉट ऑफ डेटा सेट. तर तो पीक फॉर्म करतोय. इथं काय फॉर्म करतोय? पीक फॉर्म करतोय, कारण मॅक्सिमम डेटा जो आहे तो या 25 याचा जर मीन फाइंड आउट केला तर मीन वरून पण कळल. एनपी डॉट मीन ऑफ अ डेटा सेट, एनपी डॉट मीन ऑफ डेटा सेट. व्हॉट इज द आन्सर? 84. तर मॅक्सिमम व्हॅल्यूज या 84च्या अबाउट आहे असं म्हणू शकते. इथं 250 म्हणजे 84 इथं या 100च्या 0च्या जवळपासच येईल, राईट ना? सो दिस इज हाऊ इट विल वर्क. इज इट ओके गाईज? कळतंय का रे काय चाललंय? अजून पण ट्राय करा. समजा हा डेटा मी प्रिंट केला, डेटा टू कॉलच केलेला नाही. ओके, डेटा टू कॉल करा. नेम एसएनएस इज नॉट डिफाईन. सीबॉनला एज एसएनएस कॉल केलंय, जसं नंपायला एनपी केलं होतं तसं सीबॉनला एसएनएस केलं, तर हा फ्लॅट डेटा झाला. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. याच्यात 100 ऍड केला तर मग तो एका साईडला शिफ्ट होईल, राईट? सो नंबर ऑफ टाइम्स यू कॅन ट्राय दिस. सो आय होप आत्तापर्यंत जे घेतलंय ते कळालंय का? आत्तापर्यंत आपण जेवढ्या काही गोष्टी डिस्कस केल्या त्या समजल्यात की नाही समजल्यात, की कुठे काही डाऊट आहे? थोडस याला आता अजून एक्सप्लोर करणार आहे मी, थोडस पुढे जाणार आहे, थोडं प्रोग्रामिंग करू. आता जसं पायथन शिकलोय आपण तसं प्रोग्रामिंग करू. बट इथपर्यंत समजलंय का ते सांगा. इथपर्यंत समजलंय सर्वांना? ही फाईल तुम्ही ट्राय करू शकता, बरोबर ना? इम्प्लिमेंटेशन समजतंय ऍक्च्युअली कसं करतोय आपण, जे तुम्हाला स्टॅट्स थेअरीमध्ये घेतलंय ते इथून कळतंय की नाही कळतंय? येस, सर्वांना कळतंय? ओके. नेक्स्ट बघा आता की इम्पोर्ट नंपाय ॲज एनपी. आपल्याला काय फाइंड आउट करायचे? मला आउटलायर्स डिटेक्ट करायचे. काय फाइंड आउट करायचे मला? आउटलायर डिटेक्ट करायचे. कसे डिटेक्ट करायचे बघू आपण. तर नंपाय ॲज एनपी मी कॉल केलं फ्रॉम सायपाय डॉट स्टॅट्स. इम्पोर्ट काय फंक्शन आहे? जेड स्कोर. जेड स्कोरचा काल फॉर्म्युला बघितला होता. काय होता फॉर्म्युला? काय फॉर्म्युला होता? एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन असा फॉर्म्युला होता, बरोबर आहे? एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूमधून त्याचा मीन मायनस करायचा आणि स्टँडर्ड डेव्हिएशनने त्याला डिवाइड करायचं, असा फॉर्म्युला होता का काल? बरोबर ना? एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन हाच फॉर्म्युला होता. जी स्कोर साठी सेम फॉर्म्युला लिहून दिलाय काल. काय? एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूमधून त्या टोटल डेटा सेटचा मीन मायनस करायचा आणि टोटल डेटा सेटच्या स्टँडर्ड डेव्हिएशनने त्याला डिवाइड करायचं. ओके, सो हा फॉर्म्युला काल घेतलाय. आता इथे डायरेक्टली फंक्शन यूज करतोय. आता काय यूज करतोय? फंक्शन यूज करतोय. सो फ्रॉम scipy डॉट स्टॅट्स वी हॅव इम्पोर्टेड द जेड स्कोर फंक्शन. डेटा इज इक्वल टू 1 2 3 4 5 11 250 असा रॅन्डम डेटा घेतलाय मी, आणि ॲरे डिफाईन करतोय कारण हे ॲरे साठी वर्क होतं. आता ॲरे काय आहे हे पुढे नंपाय मध्ये येईल. नंपाय मध्ये इन डिटेल घेईल. व्हॉट इज मीन बाय ॲरे? ॲरे म्हणजे काय हे नंपाय मध्ये शिकवल. So as of now, just try to understand what is mean by z-score or how z-score is giving you the result. याला रन केल्यानंतर हा व्हॅल्यूज कशा देतोय ते चेक करा एकदा. इथे किती व्हॅल्यूज आहेत रे? 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर? आणि तेवढेच व्हॅल्यूज इथे येत आहेत. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज कशाच्या आहेत? सगळ्या जी स्कोरच्या आहेत. कशाचे आहेत? जी स्कोरचे आहेत. एवढं लक्षात येत आहे? हे खाली जे काय आन्सर आलंय, हे जे खाली जे आन्सर आलंय हे काय? जी स्कोरचं आहे. तर काल ज्यावेळेस आपण डिस्कस करत होतो जेड स्कोरला आपण थ्रेशोल्ड किती दिला होता? 3चा दिलेला आहे. कितीचा दिलेला आहे? 3चा दिला आहे. की बिलो -3 आणि अबोव +3 ज्या काही व्हॅल्यूज येतील जेड स्कोर कॅल्क्युलेट केल्यानंतर, तर जेड स्कोर बिलो -3 आणि अबोव +3 या सगळ्या काय कन्सिडर झाले पाहिजेत? आउटलायर कन्सिडर झाले पाहिजेत. ऑल ऑफ यू आर ऍग्री विथ दिस? ज्यावेळेस मी जेड स्कोर कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस जेड स्कोरची व्हॅल्यू जर बिलो -3 असेल, बिलो म्हणजे त्याच्या खाली -4 -5 -6 आणि अबोव +3 म्हणजे 4 5 6 7 अशा जर व्हॅल्यूज असतील तर त्या काय कन्सिडर झाल्या पाहिजे? आउटलायर कन्सिडर झाल्या पाहिजे. समजतंय का?
इथपर्यंत क्लिअर आहे. हे जे काही प्रिंट झालंय या सगळ्या झेड स्कोअरच्या व्हॅल्यूज आहेत, पण इथं एकही 3 ची व्हॅल्यू दिसत नाही, बरोबर ना. समजा मी याला असं केलं 500, तर इथं जरी 2.66 पर्यंत जातोय, या बरोबर काय जातोय 2.556 पर्यंत जातोय. तर त्या व्हॅल्यूज तो ऍक्च्युली अरेंज करतोय, अरेंज नाही व्हायला पाहिजे त्या व्हॅल्यूज. लेट्स सी हाऊ इट इज वर्किंग. तो शिफ्ट करतोय व्हॅल्यूज. आपण इथं थ्रेशोल्ड कमी करू याचा. आता सध्यासाठी मी त्याचा थ्रेशोल्ड ठेवलाय 2. किती थ्रेशोल्ड घेतलाय? 2 घेतलाय, की 2 आणि म्हणजे -2 आणि +2 याच्या बियॉन्ड ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या आउटलायर म्हणून कन्सिडर झाल्या पाहिजे. तर थ्रेशोल्ड डिफाईन केला आपण. थ्रेशोल्डची व्हॅल्यू डिफाईन केली 2. आउटलायर्स इज इक्वल टू, आउटलायर इज इक्वल टू काय? ॲरे ऑफ NP डॉट ऍब्सोल्यूट ऑफ अ झेड स्कोर. वाय आय एम टेकिंग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू का घेतोय मी इथं? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू का घेतोय आपण? वाय वी आर टेकिंग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू? की -2 पण +2 कन्सिडर झाली पाहिजे आणि 2 पण 2च कन्सिडर झाली पाहिजे. म्हणून इथं काय कन्सिडर केलंय? नमपाय मधून ऍब्सोल्यूट फंक्शन कन्सिडर केलंय. इज इट ओके? आउटलायरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशातून घ्यायच्या आहेत? ॲरे ऑफ NP डॉट ऍब्सोल्यूट ऑफ अ झेड स्कोर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड. म्हणजे 2 आणि 2च्या अबो जे काही व्हॅल्यूज असतील, 2च्या अबो जे काही व्हॅल्यूज असतील त्या आउटलायर्स म्हणून कन्सिडर झाले पाहिजेत. सो NP डॉट NDRA इज नॉट कॉलेबल. ऍब्सोल्यूट ऑफ अ 0 NP डॉट NDRA. ठीक आहे, याला चेंज करून बघा. Threshold is equal to 2 array of outliers is equal to array कॉल होत नाही म्हणतोय तो. ठीक आहे, काही फंक्शन्स चेंज झाले का? array is 1 2 3 4 5 11 वर्क होते. ओके, outliers is equal to array of NP dot absolute z scores. numpy dot NDRA is not callable. ठीक आहे. याला आपण रिझॉल्व्ह करू एररला. बट आय होप की इथपर्यंत लक्षात आलंय, प्रोसेस लक्षात आली. प्रोसेस काय करतोय ती तर लक्षात येते. फॉर्म्युला आपण डायरेक्टली आता इथं झेड स्कोर यूज केलाय. पुढचा जो प्रोग्राम आहे तो मी तुम्हाला फॉर्म्युलेने दाखवतोय. ठीक आहे, पुढचा जो प्रोग्राम आहे तो आपण फॉर्म्युलेने करू. ऍक्च्युली जो फॉर्म्युला यूज केला होता तो कसा यूज करायचा त्याच्याने दाखवतो. NP डॉट numpy डॉट NDRA एरर तर रिझॉल्व्ह करावं लागेल. याला ब्रॅकेट देऊन, ब्रॅकेट तर दिलंय आपण. array is equal to NP dot array of data. NP dot array of data. Okay, आउटलायर्सला एरर आहे ना.
array of np dot absolute of a z score greater than threshold. त्याचं ब्रॅकेट चेंज करून बघू आपण, कारण पहिला स्क्वेअर ब्रॅकेट घेतो तो. ओके फाईन. आन्सर तर आलाय काय, आउटलायर्स इज इक्वल टू, इथं परत मेन्शन करा, आउटलायर्स इन अबोव डेटा, आउटलायर्स इन, आता एरर काय होते ते पण सांगतो. आउटलायर्स इन अबोव डेटा आर, काय आउटलायर 250 आउटलायर, कारण थ्रेशोल्ड किती लावलाय तुम्ही जेड स्कोर साठी, थ्रेशोल्ड 2 चा लावलाय. मग 2 च्या अबोव जे काही व्हॅल्यू जातील त्या सगळ्या आउटलायर म्हणून येतील, बरोबर. जेड स्कोर 2.6 250 साठी होता, किंवा सॉरी 2.82 हा जेड स्कोर कशासाठी आहे, 250 साठी, बरोबर. तो कशात पडला, आउटलायर मध्ये पडला. आता इथं जी एरर होती, तर ऍरे घेताना तो स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपेक्ट करतो, आणि आपल्याकडून तिथे राऊंड ब्रॅकेट झालेला होता. हा वरचा जो कोड आहे ना, इथं बघू शकतो तुम्ही, तर मग तो स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे होता असं त्याचं म्हणणं होतं. सो दॅट्स वाय दॅट एरर वॉज देअर. ठीक आहे, सेम कोड, आता सेम कोड, फक्त मी काय करतोय, फॉर्म्युलामध्ये टाकतोय. जो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे त्या फॉर्म्युलाचा यूज करून तो कोड कसा राईट करू शकतो आउटलायर साठी. काय डिफाईन केलं मी, ऍक्च्युअल वर्किंग मध्ये असं कोड राईट करतो आपण. कसा, फंक्शन डिफाईन केलं, काय डिटेक्ट करायचं तुम्हाला, आउटलायर्स डिटेक्ट करायचे. कशावरून डिटेक्ट करायचे, काहीतरी डेटा प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही, राईट, काहीतरी डेटा प्रोव्हाइड करणार आहे इन टर्म्स ऑफ ॲरे ऑर लिस्ट, आणि थ्रेशोल्ड देणार आहे. समजा थ्रेशोल्ड 3 चा दिलाय आपण, इथं काय दिलाय, थ्रेशोल्ड 3 चा ठेवलाय. जनरल म्हणजे युनिव्हर्सल जो थ्रेशोल्ड तो ऍक्च्युअली 3 चाच आहे, 3 चा. मीन इज इक्वल टू, कसा फाइंड आउट करायचा, एनपी डॉट मीन ऑफ अ डेटा, स्टँडर्ड डेविएशन, एनपी डॉट स्टँडर्ड डेविएशन ऑफ अ डेटा, आउटलायर्स इज इक्वल टू, हे जे काय आता इथं राईट केलंय, काय रे, काय म्हणायचं याला, आउटलायर्स इज इक्वल टू, मी या लिस्ट मध्ये जे राईट केलंय याला काय म्हणायचं, पायथन मध्ये शिकवलंय, एक्स फॉर एक्स इन अ डेटा इफ absolute of x minus mean divided by standard deviation is greater than threshold, return outliers. हे जे आउटलायर्सच्या पुढे जे ह्या दोन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राईट केलं याला काय म्हणायचंय, येस एनीवन, दिस इज कॉल्ड एज द लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, बरोबर का. आय फॉर आय इन लिस्ट 1 इफ i%2 इक्वल टू 0 इट शुड बी इवन म्हणून स्टोअर करा. असं कोड घेतलाय आपण, येस, असा कोड घेतलाय का आपण, ओके. मग इथं काय होणार आहे, असे एक्स स्टोअर करा. ते कशात बघा, फॉर एक्स इन अ डेटा, जो काही डेटा तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे ना, जो काही डेटा मी प्रोव्हाइड करणार आहे त्यातला प्रत्येक एक्स बघा, तो स्टोअर करा. कोणते एक्स इथं स्टोअर करा, जर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ त्या एक्स मधून 1 मधून याचा मीन मायनस करायचा आणि स्टँडर्ड डेविएशननी डिवाइड करायचं. त्या व्हॅल्यू तिथं वरती फाइंड आउट केल्या ऑलरेडी. जो डेटा मी प्रोव्हाइड करणार आहे त्याचा मीन स्टोअर होणार आहे, जो डेटा मी प्रोव्हाइड करणार आहे त्याचा स्टँडर्ड डेविएशन पण स्टोअर होणार आहे. आणि या फॉर्म्युल्यामधून त्याचा काय फाइंड आउट करायचं, पहिल्यांदा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि ती जर थ्रेशोल्ड पेक्षा मोठी असेल तर तो आउटलायर म्हणून रिटर्न करायचा. क्लिअर, क्लिअर झालंय. मग एक्झाम्पल काय दिलंय, 10 12 11 30 असा डेटा दिलाय मी, आणि प्रिंट आउटलायर्स, फंक्शन कॉल करायचं डिटेक्ट आउटलायर्स, फंक्शन कॉल करायचंय डिटेक्ट आउटलायर, आणि थ्रेशोल्ड इक्वल टू 3 दिलेला आहे. आणि जर इथं फक्त थ्रेशोल्ड म्हणलं तर मग इथं काय करावं लागेल तुम्हाला, कॉमा 3 द्यावं लागेल. याला रन केलं तर हा काय देतो, सध्यासाठी याच्यात काहीच आउटलायर नाहीये, बरोबर का. सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत, 10 पासून तर 13 पर्यंत. इज इट, हे सगळं क्लिअर आहे, ओके. पण इथं जर समजा आता दुसरी व्हॅल्यू देऊन बघतो मी काहीतरी 1000, स्टील इट इज नॉट गिव्हिंग एनी आउटलायर. आपण दुसऱ्या व्हॅल्यूज ट्राय करू. प्रोसेस कळाली आहे, प्रोसेस कळाली कशी वर्क होते, येस, प्रोसेस कळाली का. हाच कोड दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. जी रेग्युलर मेथड आहे तुमची अपेंड करण्याची, जी रेग्युलर मेथड आहे अपेंड करण्याची, त्यांनी पण हा कोड ट्राय करू शकतो. काहीतरी डेटा घेतलाय मी, त्याचा मीन फाइंड आउट केला, हाच मीन या डेटासाठी फाइंड आउट केलाय. हे जर कॉलम साठी वर्क करायचं असेल तुम्हाला, समजा डेटा फ्रेम दिलेली आहे
आणि त्या डेटा फ्रेमचा मीन फाइंड आउट करत असेल तर कसा फाइंड आउट करतो मी, मीन इक्वल टू डेटा फ्रेम, त्या कॉलमचं नाव प्रोव्हाइड करून त्याला मीन फंक्शन अप्लाय करतो. मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन प्रिंट केले, मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन प्रिंट करा, तर काय आन्सर येते, मीन 6.84 आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन याचं 12.13 आहे. नेक्स्ट थ्रेशोल्ड डिफाईन केला, आउटलायर साठी एक एम्प्टी लिस्ट घेतली. जर आपण काहीतरी एम्प्टी लिस्ट घेतली तर पुढे जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी अपेंड करणार आहे असा त्याचा अर्थ आहे. फॉर एक्स व्हॅल्यू इन अ डेटा, फॉर एक्स व्हॅल्यू इन अ डेटा प्रत्येक व्हॅल्यू इटरेट होणार आहे 1 2 3 4 5. झेड स्कोर इज इक्वल टू, व्हॉट इज अ फॉर्म्युला फॉर झेड स्कोर, एक्स व्हॅल्यू मायनस मीन डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. बरोबर, हा फॉर्म्युला चेंज होत नाहीये, डायरेक्टली फंक्शन यूज करू शकता, फॉर्म्युला यूज करून पण ट्राय करू शकतो. झेड स्कोर इज इक्वल टू एक्स व्हॅल्यू मायनस मीन डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. नंतर झेड स्कोर प्रिंट केले सगळ्यांचे झेड स्कोर असे, ठीक आहे. झेड स्कोर इज, हे पहिल्या व्हॅल्यूसाठी, हा दुसऱ्या व्हॅल्यूसाठी, हा तिसऱ्या व्हॅल्यूसाठी. इथं बघू शकता तुम्ही काही ठिकाणी झेड स्कोर 6.57 आलाय. बरोबर ना, कोणासाठी आला असेल तो 6.57, हा 90 साठी आलाय. बाकी सगळ्या व्हॅल्यूज 1 2 3 4 5 अशा रेंजमध्ये 90 आहे. याच्यासाठी काय झाला, आउटलायर होईल. आता समजतंय का रे सगळ्यांना, 90 काय होईल, आउटलायर होईल. मग झेड स्कोरच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. इफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ अ झेड स्कोर इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड, जर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही सेम कन्सिडर झाले पाहिजे, निगेटिव्ह असेल तरी पॉझिटिव्हच कन्सिडर झाले पाहिजे. जर ती व्हॅल्यू थ्रेशोल्डच्या अबोव असेल तर ती अपेंड करा, ती एक्स व्हॅल्यू काय करा, आउटलायर्स मध्ये अपेंड करा, आणि आउटलायर्स विल बी लाईक दिस. सो इन माय डेटा 90 इज माय आउटलायर. इज इट ओके फॉर एव्हरीवन? कळालंय का रे? झेड स्कोरचा यूज करून आउटलायर डिटेक्ट करणं तुम्हाला कळालंय का? तुम्हाला जो वाटेल तो कोड यूज करू शकता. आपण फंक्शन डिफाईन करून केलंय, आपण तुमचं जे रेग्युलर मेथड आहे अपेंड करण्याची ते यूज करून केलंय, आणि झेड स्कोर ऍज अ फंक्शन यूज करून केलंय. इज इट ओके फॉर ऑल? तर असं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करता यायला पाहिजे. आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो, दॅट इज अ झेड स्कोर. ही अनालिटिकल मेथड झाली. ग्राफिकल मध्ये मी तुम्हाला बॉक्स प्लॉट दाखवील. पुढची जी आहे ती IQR आहे, इंटर क्वार्टाईल रेंज कशी यूज करायची आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी ते बघू आता. इज इट ओके? इथपर्यंत ओके आहे का? इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट जो पार्ट आहे, नेक्स्ट इज क्वार्टाईल यूज करून कसे वर्क करायचं. तर डेटा घेतलाय मी काहीतरी, डेटाला काय दिलंय आपण, डेटा काय घेतलाय, रँडम, म्हणजे जस्ट डेटा डिफाईन केलाय. इथं नाही घेतला तरी चालेल. ओके, इथं नाही घेतलं तरी वर्क होईल. फंक्शन राईट केलंय, डिटेक्ट आउटलायर्स बाय युझिंग IQR. फंक्शन नेम यू कॅन डिफाईन लाईक दिस ओनली विदाउट स्पेस अँड दोज थिंग्स. डेटा Q1 इज इक्वल टू NP डॉट पर्सेंटाईल ऑफ अ डेटा 25 पर्सेंटाईल देईल Q1. बरोबर. Q3 कशासाठी, 75th पर्सेंटाईल साठी. IQR कसा फाइंड आउट करायचा, Q3 मायनस Q1. याच्यामध्ये दोन बाउंड फाइंड आउट करावं लागतं तुम्हाला, म्हणजे लोअर टेल आणि अप्पर टेल. लोअर टेल आणि अप्पर टेल काल जसं दाखवलं होतं ना तसंच, की Q1 च्या बिलो 1.5 टाइम्स IQR आणि Q3 च्या अबो 1.5 टाइम्स IQR. याच्या बाहेर ज्या काही व्हॅल्यूज जातील त्या आपल्याला काय कन्सिडर करायच्यात, आउटलायर म्हणून कन्सिडर करायच्यात. ठीक आहे, म्हणजे Q1 च्या बिलो 1.5 टाइम IQR आणि Q3 च्या अबो 1.5 टाइम IQR. या व्हॅल्यूज लोअर बाउंड आणि अप्पर बाउंडच्या व्हॅल्यूज एकदा मिळाल्या, लोअर बाउंड आणि अप्पर बाउंडच्या व्हॅल्यूज मिळाल्या, तर मग त्याच्यावर ठरवायचंय की आउटलायर्स कोणते. कसं ठरवलंय, मला रिटर्न मध्ये काय पाहिजे, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मध्ये राईट केलं मी, एक्स फॉर एक्स इन अ डेटा. एक्स मधले असे डेटा, इफ एक्स इज इन बिटवीन और एक्स इज लोअर दॅन लोअर बाउंड, एक्स ची व्हॅल्यू लोअर बाउंड पेक्षा खाली असेल, किंवा एक्स इज ग्रेटर दॅन अप्पर बाउंड. आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण का ऑपरेटर शिकलो, आपण का लिस्ट कॉम्प्रिहेन्शन शिकलो, आपण का इफ एल्स स्टेटमेंट शिकलो, किंवा फंक्शन राईट करणं आपण का शिकलोय. तर फंक्शन्स पर्यंत तुमचा पायथनचा सिलेबस का घेतलाय, की या सगळ्या गोष्टीसाठी तो लागतो. कारण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये हे कोड तुम्ही राईट करता, ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये आपण हे कोड राईट करतो. इज इट ओके? लक्ष देतंय का रे? मग इथून जर तुम्ही फाइंड आउट केलं तर हा 90s देईल परत. इथूनही 90s मिळत होता, इथूनही 90s मिळत होता. दीज आर दी टू मेथड्स. इफ समबडी आस्क यू व्हाट
are the methods that you know in order to find out the outliers in data. So that is IQR method and G-score method. IQR आणि G-score हे analytical methods आहेत. Box plot ही graphical method आहे. Is it okay for everyone? परत कोड राईट केलाय खाली, तुम्हाला जसं पाहिजे तर तुम्ही प्रिंट करू शकता. डेटाला मी प्रिंट केल्यानंतर हा बरोबर तुम्हाला असं दाखवेल की इथं आउटलायर्स आहेत, हे डेव्हिएशन आहे. समजतंय? 90 हा काय होता, इथं 90 ला बरोबर इथे याने हे केलं बघा, मध्ये काहीच व्हॅल्यू जाईल, 90 ला थोडीफार डेन्सिटी दाखवली. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? आज ज्या काही गोष्टी डिस्कस केल्यात आपण त्या तुम्हाला समजल्यात? जे काही डिस्कशन केलंय ते समजलंय का? काल किंवा परवा जे थेरॉटिकली कन्सेप्ट रीड म्हणजे लर्न केल्यात ते आपण ग्राफिकली पुट केल्यात. अजून एक याच्यामध्ये काय क्यू प्लॉट म्हणून होतं. काय होतं? क्वांटाईल प्लॉट. तर त्याच्यासाठी काय होतं, हे पांडाज हे समजून सांगाल मी नंतर. स्टॅट्स मॉडेल API याची काही आता गरज नाही लगेच. हे डेटा फ्रेम कसं रीड करायचं हे पण तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, राईट ना? डेटा फ्रेम साठी सांगितलं होतं. सो नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड डेटा कसा असतो? जो बेल शेप कर्व फाइंड आउट करतो, राईट ना? सॉरी, जो बेल शेप कर्व फॉर्म करतो. समजा डी नॉर्मल np.array असं काहीतरी डेटा घेतलाय आपण आणि याला रन केलं, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड डेटा. जर याचा मी क्यू प्लॉट फाइंड आउट केला तर हा काय देतो ते बघू आपण. np.array हा, याला रन करा तरच वर्क होईल. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड डेटा घेतलेला आहे आणि त्याचा ॲरे काय येतोय ते बघायचंय आपल्याला. डी नॉर्म काय एरर आली, NP इज नॉट डिफाईन्ड. सो इम्पोर्ट नंपाय एज NP आहे पुढे, याला रन करून घ्या. हे जे स्टॅट्स मॉडेल डॉट API ॲज SM आणि पायलॅब ॲज PY हे जे दोन मॉड्यूल आहे कशासाठी लागतात? क्यू प्लॉट साठी लागतात. कशासाठी लागतात? क्वांटाईल प्लॉट. सो KD डॉट डी नॉर्मल याचा जो प्लॉट आलाय तो जनरली थोडाफार तरी डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. SM डॉट क्यू प्लॉट क्वार्टाईल किंवा क्वांटाईल प्लॉट मध्ये त्याला डी नॉर्मल लाईन इज इक्वल टू किती डिग्री वरती सांगितली होती? 45 वरती सांगितली होती. काय सांगितली होती? 45 वरती सांगितली होती. आणि याला जर शो केलं मी तर याचा जो क्वार्टाईल प्लॉट येतोय तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे नियर अबाउट याच्या अलॉंग येतात या 45 लाईनच्या. तर हा डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, थेरोटिकल क्वांटाईल्स. ठीक आहे. आणि जर राईट स्क्यूड डेटा असेल तर तो काय करतोय बघा. राईट स्क्यूड डेटा आहे आपल्याकडे, तर हा राईट स्क्यू डेटा एका साईडला शिफ्ट झालाय. त्याचा जर क्वार्टाईल प्लॉट तुम्ही ड्रॉ केला तर तो काय होतो? क्वार्टाईल प्लॉट काय होतो? हे पॉइंट्स शिफ्ट होतात, त्या लाईनच्या वरती किंवा खाली येतात. राईट स्क्यूडला जनरली वरच्या लाईनला शिफ्ट होतात. तर या व्हिज्युअलायझेशन मधून काय कळतं तुम्हाला? फक्त तुमचा डेटा डिस्टॉर्टेड आहे की नाही. मग तो स्क्यूनेस असू शकतो किंवा कर्टोसिस असू शकतो. सेम वे फॉर कर्टोसिस साठी पण काय करतो हा? कर्टोसिस साठी पण सेम वे. जर तुम्ही कर्टोसिस प्रिंट केलं तर हा प्रॉपर ओरिएंटेशन देत नाही. जर अलॉंग लाईन असेल तरच तो डेटा काय अलॉंग दॅट रेड लाईन और 45 डिग्री वरती जी लाईन ड्रॉ केली त्याच्या अलॉंग जर असेल तर तो काय करतो? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो. तर या सगळ्या टेक्निक्स आहेत की तुमचा डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे की नाही. ठीक आहे. आणि G-score एक मेथड आहे अजून, सॉरी बॉक्स प्लॉट अजून एक मेथड आहे, ती तुमची डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये मी घेईल, राईट. So whatever concepts we have learned in last 2 days, those we have implemented with the help of Jupyter and Python. तर याची प्रॅक्टिस करा. हे कोड शेअर करतोय लगेच, म्हणजे याच्या PDF तुम्हाला आता स्टॅटच्या फोल्डरमध्ये मिळून जातील. ओके. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. जर काही डाऊट असतील तर विचारा आत्ताच्यासाठी. पण या कोडची प्रॅक्टिस करा. कोणते? हे इम्पॉर्टंट आहे खूप. हे जे कोड दिले ना फंक्शन डिफाईन करून, हे कोड तुम्हाला प्रॅक्टिस करावेच लागतील. आणि ऍक्च्युली Z-score ची व्हॅल्यू कशी वर्क होते हे समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. IQR एकदम प्रॉपर वर्क होतं. Z-scoreचं फंक्शन जरी वर्क नाही झालं प्रॉपर, पण IQR तुम्हाला करेक्टच आन्सर देतं ऑलवेज. हाच प्रोग्राम याच डेटासाठी तुम्ही जर Z-score यूज केलं तर मे बी तुम्हाला तो 3 पॉईंटच्या अबोव देणार नाही, बट IQR ने करेक्ट आन्सर देईल. ओके.
Thank you.